खूप सुंदर आहे. मला नाही माहिती की एवढे हे कसं चढू शकतो आणि त्यांच्यावर कसं सर्वायव्ह करू शकतो. तरी पण आय विल ट्राय बेस्ट. चल चल जा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे मिस्टर एम कोमाला यूट्यूब चॅनलमध्ये. खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येत असेल, कारण ऑलमोस्ट 1-2 महिन्यानंतर हा व्हिडिओ येत असेल. खूप दिवस झाले गावाला जायचा प्लॅन काही होत नव्हता, कारण तुम्हाला तर माहिती आहे की प्रायव्हेट सेक्टर कसं असतं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये पूर्ण लाईफ तर हॅरॅसमेंटच होते. एक दिवस सुट्टी मागायला जायचं म्हणजे ते पण खूप मोठा प्रॉब्लेम बनून जातो. असे असते प्रायव्हेट सेक्टर. सो लेट्स फॉरगेट्स. खूप दिवसानंतर गावाला आलो. गावाला आल्याच्यानंतर पावसाळ्याचं दृश्य म्हणजे जूनचा महिना पहिला वीक, आणि त्याच्यामध्ये जर पाठी बघाल तर पूर्ण ही झाडी दिसते. म्हणजे जिथे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काहीच दिसायचं नाही, आज तिथे झाडी दिसते. म्हणजे असंच आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना वेळ लागतो. आज हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, सगळे ऋतू आपापल्या म्हणजे जे त्यांचा जो समय आहे त्यानुसार येतात. तसंच माणसाच्या पण लाईफमध्ये तेच असतं की कोणतीही गोष्ट लवकर करून काही फायदा नाही. तुम्ही मेहनत करत असाल कोणत्या गोष्टीसाठी, तरी पण ती मेहनत साध्य होत नसेल. ते कष्ट किती कष्ट करत असाल ती गोष्ट मिळवण्यासाठी, तरी पण काही साध्य होत नाही. बट एवढंच सांगेन की गॉड प्लॅन्स, म्हणजे देवाने प्रत्येकासाठी चांगले प्लॅन्स बनवून ठेवलेत. फक्त संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कंटिन्युअसली म्हणजे कायम वर्क करा त्या गोष्टीवर. तर सगळं आपल्या वेळेनुसार जेव्हा देवाला वाटतं तेव्हाच ते आपल्याला फळ मिळणार आहे. हा आहे गॉड प्लॅन. एवढंच सांगू शकतो मी तुम्हाला. उन्हाळा होता तेव्हा म्हणजे तुम्हाला पाठी काय दिसत नव्हतं. पूर्ण एकदम सगळी सुकी जमीन, परत हे बघा शेणखत आहे ते, सुकी जमीन, सगळं म्हणजे खूपच क्रिटिकल होता. म्हणजे बाहेर पण येऊसं वाटत नव्हतं. पण आत्ताच तेव्हा 10 वाजले तरी पण मी आरामात बाहेर फिरतो आहे. मी बघाल साईडला ही झाडं आहेत खूप, परत फुलं पण आहेत त्याच्यावर सुंदर सुंदर. पाठी बघाल पेरूचं झाड आहे, चिकूचं झाड आहे, सगळी काही झाडं आहेत. परत माझ्या घराचा व्ह्यू पण बघाल, फणस पण लागला आहे तिथे, फणस आहे. हे घर माझं, हे तर तुम्हाला माहिती आहे. ते खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी माझं घर दाखवलं आहे तुम्हाला. तर लेट्स मंडळी, का होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही तुमच्या ह्या एजमध्ये जॉब किंवा घर सोडता तेव्हा तुम्हाला सध्याची स्थिती आहे ना ती समजून जाते की एक्झॅक्टली आपण कुठे आहोत, आपण काय करतो आहे आणि आपण काय करायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला समजतं की घर सोडल्याच्या नंतर. हा बघा फणस, ही पाटी पूर्ण लागवड आहे अशी. नारळ पण आहे तिकडे वरती खूप. हे बघा हा पूर्ण, आणि हे मंदिर आहे. हे मंदिराचं अजून काम होतं आहे इथे. हे बघा अजून चालू आहे, फायनली अजून काम झालं नाही आहे. हे बघा नळाला पाणी पण आलं तिकडे. असं आहे मंदिर. इथे अजून बनायचं आहे मंदिर, पूर्ण झालं आहे नाही. तरी पण मी तुम्हाला दाखवेन की असं आहे स्ट्रक्चर. हे बघा मंदिराचं काम अजून मला तरी वाटतं की अजून 1 महिना लागेल कंप्लीट होण्यासाठी सगळं. कारण बघाल पाठचा बॅकग्राऊंड खूप आहे, कामं राहिलेत. हा वाळू आहे, समुद्रातला वाळू आहे. आणि हा तिथे हे होता म्हणजे त्या मंदिरासाठी त्या खिडक्या नवीन सगळं स्ट्रक्चर सगळं बदललं आहे. त्यामुळे खूप वेळ लागतो, कारण नवीन गोष्टी परत त्या जोडताना. हे बघाल पुढचा व्ह्यूज कसा आहे, एकदम खूप सुंदर आहे. हा नारळ आहे, हा बघा सुंदर. परत लिंबूचं झाड पण आहे. त्याच्यानंतर आपले पहिलं प्रेम आपलं कुठे गेली, बापरे खूपच मळले गाडी. ओ माय गॉड. आणि ही आमची हिरोईन. खूप मळले, खूप काही झालं आहे. तिचं कवर पण तिकडे पडलं आहे. मुलांना तर कधी कधी मुलींवर प्रेम होतं, पण ब्रेकअप झाल्याच्यानंतर त्यांचं दुसरं प्रेम हेच असतं की आपली बाईक. कारण बाईक ही अशी असते की आपल्या जीवनामध्ये आहे ना, जिथे कुठे जायचं असेल तरी ती आपल्याला साथ देऊ शकते. आयुष्याच्या वळणावर, परत रस्त्यावर, खूप काही ठिकाणी. सेकंड चीज म्हणजे असे आहे की आपल्या मनानुसार तिचा स्पीड वाढवू शकतो, आपल्या मनानुसार तिचा स्पीड कमी करू शकतो. तेव्हाच ते आपल्या इमोशन ती समजून घेऊ शकते. असे एक रायडरचे थॉट्स आहेत. जस्ट मी तुमच्यासोबत बोलतो आहे की सगळं संपल्याच्यानंतर असं वाटतं की हां भाई आता काय नाही होणार. पण तेव्हाच आपल्याला चान्स असतो की काहीतरी नवीन करण्याचा, तेव्हाच आपल्याला उभारण्याचा चान्स असतो. कारण कोणालाही आपण फोर्स करून कितीही आपण लाईफमध्ये ठेवू शकत नाही, कितीही. एवढं सांगू शकतो मी तुम्हाला. सकाळची 10 वाजले तरी पण असं वाटतं की भाई 7-8 म्हणजे 8 वाजलेतच.
हे बघा पेरू, पेरू पण खूप आहेत, खूप मोठे पेरू आहेत. हे बघा काढूसा वाटतोय, थांबायला लागेल या सगळ्या गोष्टींसाठी कारण हे व्हिडिओ पण शूट करतो आहे त्यामुळे. तर पेरू पण चांगले खूप लागला होता, एकच मोठा होता त्याच्यामध्ये पेरू, जास्त पण नव्हता. इथे परत हे जी या छोटे छोटे नारळ आहेत. सो गावाकडे आलं ना तर वातावरण कसं होतं माहिती आहे का, एकदम सुंदर. परत आणखी माझं शेड्यूल पण वेगळं असतं खूप, कारण सकाळी 6:30ला उठायचं, परत गुरे सोडायची, शेण काढायचं, शेण काढल्याच्यानंतर गुरांना चरवायला न्यायचं, चरवायला नेल्याच्यानंतर परत आणखी कचरा काढायचा. तर आधी पण बसली मी रूमची. हे खूप काही गोष्टी असतात या गावाकडे, आपला वेळ पण निघून जातो, सगळं काही निघून जातो. हे बघाल सीताफळचं झाड, इथे सीताफळ उठतात. तुम्ही बघाल ना तर गावाला, आता बघा माझ्याच घराच्या समोर फणस आहे, फणसाच्या साईडला पेरू, पेरूच्या साईडला चिकू, 3 फळं झाले. त्याच्या पुढे नारळ, नारळाच्या साईडला सीताफळ. म्हणजे एकाच, म्हणजे तुम्हाला सांगू ना, जास्त लागवड पण करायची काही गरज नाही, पण त्या घराच्या समोर एवढी फळं फळं तयार होत आहेत. तर म्हणजे बघा की ही जमीन, परत इथं जे वातावरण आहे, क्लायमेट आहे, परत इकडची लोकसंख्या पण कमी आहे, म्हणजे बऱ्यापैकी तरी आहे. काहीतरी 60 घरं आहेत, 60 घरामध्ये माडपी 200 लोक असतील, पण सगळे कामाच्या निमित्तानं मुंबईच्या ठिकाणी वास्तव्य करतात. तर एवढं सांगेन की खूप काही गोष्टी आहेत ज्या गावाकडे जास्त न मेहनत करता पण करता येतं. हा बघितलात, हा शेणखत आहे, ह्या शेणखतने भरपूर काय काय गोष्टी करता येतात. ओके, सो थिंग असं आहे की मी आता खाली आलो आहे, म्हणजे आमच्या वाड्याच्या इथे. हा बघा, हा शेणखतसाठी आम्ही एक गड्डा बनवतो, गड्ड्यामध्ये ते सगळं शेण टाकतो, मूत्र त्यांचं तिथेच टाकतो आम्ही, आणि त्या दोघांचंही मिश्रण बनवून आहे ना खूप सुंदर असं खत बनतं. त्या खतामध्ये तुम्हाला सांगू की असं नैसर्गिक आणि परत सगळे ते मिळून एक कोणताही, जर तुम्हाला जर भाजीपाला करायचा असेल किंवा कोणतंही झाड लावायचं असेल, तर मोस्टली आमच्या इकडे कोकणामध्ये त्याचाच जास्त करून वापर केला जातो. कारण त्याचा वापर घेऊन त्याला जे ग्रोअप होतं ना, म्हणजे ते जे झाड आहे ना एवढं ग्रोअप होतं ना की खूप चांगलं ग्रोअप होतं, काहीच इश्यू येत नाही त्याला. सेकंड थिंग, आमचा वाडा. हा बघा, वाड्याच्याबद्दल तर मी खूप काही व्हिडिओ टाकलेले आहेत, वाड्याबद्दल खूप प्रमाणाच्या बाहेर व्हिडिओ टाकलेले आहेत. बकऱ्या घेऊन, बकऱ्या पण बघाल तुम्हाला तिकडे सर्वायला सोडल्या आहेत, सगळ्या पळतात मला बघून. या 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 हा बघा, हा बघा, आला 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 आला. हो, कसं एकदम सुंदर आहे, परत एकदम छोटा. आणि सेकंड थिंग म्हणजे हे बघा, बाबू या, बाबू 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 किती गोंडस आहे. ए हे कसं खूप सुंदर आहे ना, एकदम खूप सुंदर आहे. पण एकदम हे आहे, बापरे, त्याची आई पण त्याच्या पाठीचं होते. हे छोटा आहे एकदम बाबू, पण खूप गोंडस आणि खूप सुंदर आहे तसं म्हणायला गेलं तर. एवढा सुंदर आहे की विचारू नको. हो 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 या या या. आणि एक गुड न्यूज म्हणजे की बघा की खूप वर्षापासून आमच्या आईवडिलांचं स्वप्न होतं की म्हणजे विहीर बांधायचं, आणि ते फायनली आहे ना ड्रीम कंप्लीट झालेलं आहे. कारण खूप वर्ष लागली होती. ही बघा, ही काजूची बाग आहे पूर्ण, इकडे काजूच आहेत. या 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 स्वैंग 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 स्वैंग, कालू कालू कालू. आता मी चाललो विहिरीकडे, माझ्या चाललो. खूप खडतर वाट आहे आणि पावसाने पण सगळी जमीन ना भिजलेली आहे पूर्ण, खूप खूप. आणि हे बघा, फायनली आमचं जे ड्रीम होतं ते ड्रीम कंप्लीट झालेलं आहे. हा सगळा जो रेवा बघतोय ना, हा सगळ्या विहिरीचा काढलेला आहे. म्हणजे डबार विवर हे ते सगळं करून, परत आतला काय बोलतात, या 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 रे तिच्या, ते तिकडेच राहिलं. या या या, एक मिनिट, या या या, हे इकडे एकटंच राहिलं, त्याला मी घेऊन जातो. या 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 या, बापरे.
इश्क चलावा. बापरे खूप हलकंच आहे. या बापरे खूप क्रिटिकल आहे. बापरे मला नाही माहिती की एवढे हे कसं चढू शकतो आणि त्यांच्यावर कसं सर्वाइव्ह करू शकतो. तरी पण आय विल ट्राय बेस्ट. चल चल जा 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 वरती जा. आणि फायनल मी त्याच्या फॅमिलीकडे त्याला सोडलं मी, कारण ते कमकुवत आहे सगळ्या गोष्टींकडून ना. त्याची शरीरयष्टी पण चांगली नाही, काहीच नाही. हे बघा अजून इथंच आहे. हे सेकंड थिंगमध्ये गावचं वातावरण बघा, पाऊस पण पडला आहे, आंबे पण आहेत. आंबे बघूया चांगला पिका भेटतोय का मला आंबा. वाजता एवढा खास येत नाही. या जा वरती जा. हे बघ आमची वाडीची विहीर होती इथे. ही वाडीची विहीरची अशी अवस्था आहे ना. कोणी तिकडे लक्ष दिला नाही, काहीच दिला नाही. जे एकाचं काम आहे ना तो एक माणूस बरोबर एका जुटीने करतो. पण असं जर सगळ्या लोकांचं काम निघालं की तिथे क्वेश्चन मार्क येतो की कोण पुढाकार घेणार ह्या गोष्टींचा, कोण काय करणार. म्हणजे ह्यासाठी नियोजन लागतं. कोणत्या गोष्टीचं नियोजन असल्याच्यानंतर कसं कार्यविधी करायचा किंवा कसं स्ट्रक्चर बनवायचं, सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. जेव्हा आपण खूप लोक एकत्र असतो तेव्हा त्यांच्यासाठी एक टीम लीडर असणं खरोखर खूप गरजेचं असतं, कारण तोच त्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो. तसं आताचं दृश्य हे दिसून येतं आहे. खूप जरा बेकार पण वाटतं, कारण आम्ही ह्या लहानपणी असताना इकडे ह्याच विहिरीचं पाणी भरायचो, ह्याच विहिरीचं पाणी पियायचो. बट आता माइट बी येणारं फ्युचर नक्कीच ब्राईट असेल आमचं आणि आमच्या वाडीचं. हा आंबा आहे कलमी, तसं बघायला गेलं तर जास्त पण बहुतेक आंबे नाही, कारण घरातल्यानी त्यातले आंबे काढले. तिकडे काजूची आहे आणि हे कोकम जे रातांबी त्याला बोलतात. माइट बी भेटतं की नाही मला काही माहिती नाही. चप्पल माझी सरकली. मला आंबा बघायचा आहे, कारण मी आंब्याच्या शोधामध्ये आलो. नाही 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 आंबा वरती पण नाही दिसत आहेत, काहीच नाही इकडे. असो लेट्स सी. कोकम हे बघा कोकम. कसा होता कोकम. हा जो रस्ता बघताय हा खालचा जेवढा पण परिसर आता तुम्ही बघणार आहात, इकडे आम्ही पूर्ण म्हणजे तळ आहे. इकडे शेती व्हायची पहिली, पण शेती पण कालांतराने त्यानंतर शेतीकडे बघाल तर शेतीकडे सगळ्यांनीच पाठ वळवलेली आहे. आमच्या पण घरातले शेती करायचे, पण घरी जास्त काही म्हणजे आई वडील आणि फक्त तात्या तिघंजणं असतात, त्यामुळे जास्त लोक शेतीला जास्त नाही, 1-4-5 लोक तरी पाहिजे शेतीसाठी. पण तेवढी लोक नसल्यामुळे शेती पण लोकांनी सोडून दिलेली आहे. खूप काही सारं बदललेलं आहे. आता पण मी तुम्हाला दाखवतो आहे, हा जो पूर्ण आहे ना, हा जेवढा पण तुम्हाला बंजर एरिया दिसतो आहे, हे सगळी एकेकाळी पूर्ण शेती वाडीमध्ये आमच्या व्हायची. तेव्हा खूप काही साऱ्या नांगरजोड्या होत्या, खूप काही साऱ्या बैलगाड्या होत्या, काठी बैल होते, एक लाखाचे. 1 लाखाचा एक बैल होता तेव्हा. म्हणजे अशी कंडिशन होती. एकीकडे शेतीचं हे सगळं माहेरघर असणारं सगळं बदलून गेलं. म्हणून स्वतःच्या कधी पण संपत्तीवर घमंड नाही करायचा, हेच आपल्याला शिकून भेटतं ह्याच्यामध्ये. एवढंच सांगेन तुम्हाला मी. बघा आहे का, हा इथे चिरा दिसतो, आमच्या विहिरीचा चिरा होता, कारण गाडी पण इकडे रुतली होती भरपूर काही. माइट बी 1 मिनिट, इकडे काहीतरी बहुतेक शेतामध्ये आहे ना, इकडे काहीतरी खतलं आहे. हे बघा खैर, त्याचा लाखोमध्ये भाव आहे. इकडे काही असे ज्या वनस्पती आहेत त्यांचा लाखोमध्ये भाव आहे, काही हजारामध्ये भाव आहे, खूप काही आहे सारं. आणि हे जो चिरा बघा, हा जो पूर्ण प्लेस बघताय ना, तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो. क्रिकेट ह्या रीतीने चालायचं की आम्ही 3 वाजता यायचो आणि रात्री 7:30ला जायचो. अशी कंडिशन होती क्रिकेटची. बट आता सर्व काही बदललेलं आहे. सर्व काही
संपलेलंच आहे म्हणा. वाडीतनं पोरं आहेत ना कोणी नाही आहेत. इथे मी क्रिकेट खेळायचो बहुतेक इथे विहीर बहुतेक झाले, विहीर पाडले. हे बघा छोटीशी विहीर आहे इकडे. इथे पहिला असं काहीच नव्हतं, बट इथे विहिरीचं हे दिसून येते. असो लेट चांगला आहे, कारण पाण्यासाठी आमच्या इकडे एवढं पण तुटवडा नाही आहे, तरी पण ठीक आहे. आता मी जरा खाली नेतोय तुम्हाला. मासे पण आहेत बहुतेक ह्याच्यामध्ये. मासे खूप आहेत त्याच्यामध्ये, बट छोटे छोटे मासे आहेत, एकदम मोठे पण मासे नाही आहेत तिथे. असो लेट्स. मी इकडे 15वीपर्यंत तरी होतो ना, तेव्हा क्रिकेटच्या टुर्नामेंट क्रिकेट सर्व काही म्हणजे सगळं चांगलंच होतं. नंतर मेन क्रिकेट भरवणारेच क्रिकेट खेळणारेच जर बाहेर पडले तर सगळं तिथूनच संपून जातं सगळ्या गोष्टी. आणि हा छोटासा ओढा म्हणाल तुम्ही, म्हणजे आता काही पाऊस पडत नाही त्यामुळे जास्त इथे पाणी नाही, पण इथे खूप सारं काही पाणी असतं. आणि ह्याच मातीने खूप काही शिकवलेलं आहे. इथूनच काही लोक आमच्या वाडीतली गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये आहेत, काही पोलीस आहेत, काही आर्मी रिटायर आहेत, काही डाक ऑफिस BMC हे सर्व क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. असो लेट्स फॉरगेट. आता जे खूप कॉम्पिटिशन आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, बट त्यावेळी एवढं पण कॉम्पिटिशन नव्हतं. मी पण आलेलो होतो, सहजच आलो होतो, कारण इथे आमचे ना समोर बघाल ना तर काजूची इथे बाग आहे. त्या काजूच्या बागेमध्ये आता फक्त काजूच दिसतात, म्हणजे काजूची झाडं दिसतात. काजू कुठे तिथे दिसत नाही आहे. कंटाळा पण आला आहे चालत चालत, पण खूप दिवसानंतर मी आलो त्यामुळे हा सगळा मी नजारा माझ्या डोळ्याने पाहतो आहे ना. अजूनपर्यंत मी स्वतःला फ्रेश नाही केलेलं आहे ना, काही खाल्लं आहे, काहीच नाही. तरी पण मी दाखवतो का, जेणेकरून खूप दिवसानंतर व्हिडिओ यावा. हे बघा हे काजू छोटी छोटी झाडं इकडे आहेत. हे बघा आता मी रिटर्न परतावा घेतो माझ्या घरी. मी रिटर्न चाललो तिकडे वरती, कारण मला पण खूप वेळ झालेला आहे आता इकडे मायडवी. पण एवढंच सांगेन मित्रांनो, हेच वय आहे जिथे आनंदाचे क्षण सोडण्याचा प्रयत्न करा. कारण हे वय निघून गेलं ना, पैसा तर आपण कमवतच राहतो, फॅमिलीसाठी तर आपण ते करतच राहणार आहोत, भले प्रेमासाठी सगळ्या गोष्टींसाठी आपण ते करतच राहणार आहोत. पण हा जर वेळ आपला निघून गेला ना, तर आता समजतं की आपण काहीच करू शकत नाही. कारण जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुमच्याकडे ती एनर्जेटिक, ती बॉडी, तो माइंडसेट, तो पॉझिटिव्हनेस हा काहीच नसेल तुमच्याकडे, तेव्हा सगळं संपलेलं असेल. आणि उतरत्या वया